त्याच्या विरोधात? मंडळी, निवडणुकीसाठी पक्षाचं तिकीट न मिळणं हे काही जणांना आपल्यावर भयंकर अन्याय झालाय असं वाटतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्याची झलक दिसली होतीच. गोंधळ, घेराव, पाठलाग, रडारड असले अनेक प्रकार घडले. आज पुण्यात भाजपच्या एका उमेदवारानं तेच केलं. पूजा मोरे यांना अर्ज मागे घेतल्यानंतर इतकं रडू फुटलं की विचारता सोय नाही. अर्ज मागे घेऊन परत येत असताना त्या अक्षरशः धाय मोकळून रडत होत्या. पूजा यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मंडळी. यातल्या एका व्हिडिओत त्या फडणवीसांना नावं ठेवत असल्याचं दिसतंय. तर पहलगाम हल्ला धर्म विचारून झाला नव्हता असा दावा करणारा एक व्हिडिओही व्हायरल झालाय. त्यामुळेच भाजपनं त्यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगितल्याची चर्चा आहे. ट्रोलिंगमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पूजा मोरेंचे पती धनंजय जाधव यांनी केला. त्या माझा संघर्ष टू व्हीलर पासून इथपर्यंत तुम्ही पाहिलाय. हिचा संघर्ष बाकी महाराष्ट्रातल्या मीडियाने पाहिलाय. परंतु हे तो असं होत असताना आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो. आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं, तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही, असं जे स्टेटमेंट केलं त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवलं गेलं. मंडळी, अगदी जर तारखेनुसार सांगायचं ना तर नाताळच्या दिवशी नाशिक भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं. दुसऱ्या पक्षातल्या मंडळींना घाऊक प्रवेश दिल्यानं आमदार देवयानी फरांदे आधीच नाराज झाल्या होत्या. आज त्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळाला. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घातला. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकीट दिल्यामुळं हे कार्यकर्ते चांगलेच भडकलेत. उद्या अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्यानं इच्छुकांसाठी ती शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक रोड इथल्या भाजप कार्यालयात पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आला. कर्त्यांमध्ये होताना दिसत आहेत. याचं संजय केनेकर, तुम्हालाही याचं मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये जी नाराजी होते तिथे तुम्हालाही त्याचा सामना करावा लागला, मध्यस्थी करावी लागली. काय नेमकी याची कारणं तुम्हाला दिसतात या सगळ्या नाराजीची आणि घडलेल्या घटनांची? करता एकूणच भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होऊ पाहत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये 2 टप्प्याची कार्यकर्ते एकत्र आली. 5 वर्षापूर्वीची आणि 5 वर्षानंतरची एक कार्यकर्ते आली आणि एकूणच भारतीय जनता पार्टीकडे ज्या पद्धतीने कार्यकर्त्याची संख्या खऱ्या अर्थाने ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे घवघवीत यश केंद्रात असो राज्यात असो जे मिळवलेलं आहे, एक जनाधार भारतीय जनता पार्टीकडे वाढलेला असल्यामुळे कार्यकर्त्यांची ओढ भारतीय जनता पार्टीकडे, मग ती जुन्या कार्यकर्त्यांची असो नव्या कार्यकर्त्यांची असो, ती एकत्रित ओढ भारतीय जनता पार्टीकडे आलेली आहे. तुम्ही येणाऱ्या मागच्या विधानसभेमधले जर तुम्ही रिझल्ट पाहिले तर निश्चितपणे बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापासून तर वरच्या प्रदेश स्तरावरच्या कार्यकर्त्यापर्यंत एक सक्रियता भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्याची तुम्हाला दिसून आली आणि त्यामुळे निश्चितच 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या होणाऱ्या संजयजी, हा मुद्दा तुमचा झाला, हा मान्य झाला. पण एवढे कार्यकर्ते जे तुमचे होते आधीपासूनच, कारण भाजपची स्वतःची एक शिस्त आहे, भाजपचं कार्य बघून किंवा भाजपचे यश बघून नवे कार्यकर्ते तिथे आले, हेही मान्य. पण भाजपनं एवढ्या कार्यकर्त्यांसोबत आणखी काही कार्यकर्ते जे आयात केलेत त्याच्यामुळे तुमच्या आमदारांचे अश्रू ढाळताना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले. देवयानी फरांदेंना तिथं रडावं लागलं की या माणसांना तुम्ही कशाला घेताय. या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? खरं तर भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढल्यानंतर प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची भूमिका सर्व चांगल्या कार्यकर्त्यांना या पक्षात येऊन लोकांची सेवा करण्याची भूमिका जेव्हा तयार होते तेव्हा निश्चितपणे लोकांना जास्तीत जास्त सेवा देणारी
सक्षम कार्यकर्ते जर भारतीय जनता पार्टीशी संजयजी जोडले तुम्ही जात असेल, प्रयत्न तर करताय निश्चितपणे अतिशय आमचा उत्तम उद्देश- बचाव करण्याचा, पण तिकडे अतुलजी मिश्किल हसतायत, त्यामुळे मला त्यांना संधी द्यायची आहे आणि त्यानंतर अतुलजींच्या उत्तरानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण पुन्हा एक चर्चा करणार आहोत. अतुलजी, असं आहे की मला चिंता आहे ती या देशातली लोकशाही ज्या पद्धतीने संपवण्यात येत आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. जे बिनविरोध निवडून येतात ते आजपर्यंत निवडून आले नाही एवढ्या मोठ्या संख्येने, आताच कसे येत आहेत? कारण की पैसा, धाकधपटशा हा एक महत्त्वाचा विषय. दुसरा असा की ही जगातली सर्वात मोठी पार्टी आहे, पण लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि आता ह्या महानगरपालिका, नगरपालिका सगळे आयातीत उमेदवार आहे. आमच्या अर्चनाताई डेहनकर त्यांची नाराजी कशासाठी आहे? तर काँग्रेसमधून त्यांनी उमेदवार घेऊन गेले तिकडे. अशा फरांदेताई त्यांचाही मुद्दा तोच आहे. आणि हे रडारडा जी आहे, अशा पद्धतीचा एवढा त्रास जो आहे तो त्या, कारण की आम्ही आयुष्यभर सतरंजा उचलायच्या का? कोणी फॉर्म गिळत आहे, कोणी झेरॉक्स फॉर्म हे करत आहे. तर पार्टी विथ डिफरन्स जी आहे ती लिटरली एक्सपोज झालेली आहे की आम्ही मोठी पार्टी नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, तुम्ही पैशाचा प्रचंड घाणेरडा वापर करता. दुसरी गोष्ट, तुमच्यासोबत निवडणूक आयोग तुमच्या ह्याच्या अलायन्समध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, तुमचा धाकदपटशा. एक व्यक्ती संजय ठाकरे नावाचे फॉर्म भरायला गेले होते इंडिपेंडंट, त्यांना तिथे फोन आला कोणत्या तरी बीजेपीच्या नेत्यांचा, त्यांचे हात शिवर व्हायला लागले. मी होतो तिथे, हात शिवर व्हायला लागले आणि ते उठून चालले गेले डोळ्यात पाणी आणून. तर हे जे धमक्या, धाकदपटशा, पैसा, निवडणूक आयोग त्यांच्यासोबत निवडून येणारच आहे. निवडणूक ह्या फक्त आता काय आहे, दाखवण्यापुरत्या राहिलेल्या आहे. निवडणुकीचे निकाल हे ठरवतात. ते सांगतात की आमचे 120 येणार आहे, 119 किंवा 121 निवडणुका या हा आमचा उमेदवार येणार आहे, दाखवण्यापुरता बरोबर तो राहिलेल्या त्यांचा आहेत, उमेदवार असा मुद्दा अतुल लोंढेंनी मांडलाय आणि तो मुद्दा खरोखरच खूप विजय, गंभीर ऐका ना विजय, आहे. एक आपल्याला 10 दोघांशीही सेकंद, बोलायचं आहे, पण मला आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर मी तुमच्या दोघांनाही पुन्हा बोलतं करणार आहे आणि भरपूर वेळ मिळणार आहे, कारण तुम्ही दोघंच आहात. पाहत रहा एबीपी माझा. तेव्हा हिंदुस्तान भेटे.